जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे, जी आता वास्तुस्थिती दिसते बसल्याच्या नंतर जे डॉक्युमेंट्स जातं त्या हिशोबाने कुठं ना कुठं तरी हे प्रशासन कमी पडलेलं आहे. आणि हे प्रशासन का कमी पडलं तर हे तर कुठेतरी कुणाच्या तरी दबावाखाली घेऊन याच्यामध्ये नक्कीच कुठंतरी भ्रष्टाचार झालेला दिसतोय आणि हे सगळ्या जनतेला कळत आहे. पण आजकाल कसं झालंय की जे दिसायला लागलं किंवा जे सत्य आहे त्याला सर्वस्व खोटं म्हणण्याची आता हेच झाले. आता काय त्याला म्हणजे सुप्रीम कोर्टापासून चालत यायला लागलं तर इथं तर काय आता विषयच नाहीये काही. पण असं शेतकऱ्यांचा पीक विमा हडप करण्याचा प्रचार आपण समाजात चर्चा होत आहे. ज्या लोकांना शरम नावाची चीज ठेवलेलीच नाही आहे असे कोण आहेत आता हे सगळ्यालाच माहिती आहे, सर्वश्रुत आहे. आता मी एकटाच आता काय सांगणार आहे. इथं कोण असे माणसं आता ज्याला समाजाचं किंवा नैतिकतेचं भान राहिलेलं नाही. जे लोक कुठं इमान आपलं विकून खाल्लेले आहेत त्या लोकांना आता आपण काय म्हणणार आहोत. त्यांचं नाव घेऊन तरी अजून काय करतात. तेच आहेत जे सत्ताधारी आहेत तेच आहेत. दुसरं कोण आहे. बेगर सत्तेचं यायला हे कोणाला गिनतात का लोक.